आझाद समाज पार्टीच्या वतीने आज देगलूर बिलोली मतदारसंघाचे एससी राखीव विभागाचे आमदार जितेशजी अंतापूरकर यांच्या घरावर जनाक्रोश जवाब दो मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आमदार साहेबांना आमचा प्रश्न होता की महाराष्ट्रामध्ये सध्या अनुसूचित जातीच्या आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने जी पावलं उचलली आहेत यामध्ये तुम्ही आमच्या अनुसूचित जातीचे प्रतिनिधी म्हणून तुमची या सगळ्या प्रकरणामध्ये काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही धर्मानं विभागणार आहे, इथं परस्पर विरोधी संघर्ष निर्माण करणार आहे आणि ह्या आपल्या येणाऱ्या काळामध्ये जे काही आरक्षण उद्ध्वस्त होणार आहे आणि येणाऱ्या हजारो ज्या पिढ्या उद्ध्वस्त होणार आहेत त्या काही आपल्या राज्यासाठी हितकारक नसून अशा पद्धतीची भूमिका आमदार साहेब विधानसभेमध्ये मांडणार आहेत असा त्यांनी फोन कॉलद्वारे आम्हाला त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे। म्हणून आम्ही साहेबांवर विश्वास ठेवून या ठिकाणी आता हा मोर्चा आता या ठिकाणी संपलेला आहे। माझं राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला हे विनंती आहे की अनुसूचित जातीच्या 59 जातीतल्या लोकांची मतं न घेता त्यांच्या समाजातील तज्ज्ञ लोकांची विचार न घेता आपण एक सदस्यीय अनंत बदर समितीचा जो अहवाल बनवून जो स्वीकारलेला आहे या समितीचा अहवाल आपण अद्यापही सार्वजनिक केलेला नाही। या अहवालामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे, कोणाची मतं घेतलेली आहेत, कुठल्या तज्ज्ञांची मतं घेतलेली आहेत, कुठली आकडेवारी त्यामध्ये घेतलेली आहे, कुठल्या जात समूहाच्या विचारधीन त्या ठिकाणी ते बनवलेलं आहे, हे कुठलंही नाही करता आपण गुप्त पद्धतीने लोकशाही देशामध्ये जनतेच्या हिताचे कायदे बनवत असताना असे गुप्त पद्धतीने कायदे बनवले जात नाहीत। दुसरी महत्वाची गोष्ट, भारतीय संविधानाच्या 341व्या कलमानुसार अनुसूचित जातीच्या लोकांना हे आरक्षण मिळालेलं आहे। याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार केवळ या देशाच्या संसदेला आहे, आपल्या विधानसभेला नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्याला नाही। आणखी महत्वाचा मुद्दा, आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार देऊन आपण असं म्हणताय की सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यामुळे हे राज्य सरकार हे वर्गीकरण करत आहे, तर आमचं तुम्हाला सांगणं आहे की या देशाचं सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च नाही, या देशाचं संविधान हे सर्वोच्च आहे। म्हणून संविधानच्या दायरेमध्ये या देशाचं सर्वोच्च न्यायालय असल्यामुळं संविधान पहिले 1 नंबरला आहे आणि 2 नंबरला या देशाचं सर्वोच्च न्यायालय आहे आणि संविधान असं सांगतं की या कलमामध्ये बदल केवळ संसद करू शकते, विधानसभा राज्यसभा करू शकत नाही। म्हणून आमची तुम्हाला कळकळीची विनंती की आपण संविधानाचं उल्लंघन करू नये, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नये आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून या अनुसूचित जातीच्या लोकांना, दलितांना हे जे काही आरक्षण त्यांच्या हितासाठी, त्यांच्या भावी पिढीसाठी दिलेले ते आपण उद्ध्वस्त करू नये, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याचे परिणाम भोगावे लागतील। याचे गंभीर परिणाम तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये राज्यामध्ये उमटतील, हा तुम्हाला गंभीर इशारा आहे। याच्या पुढची भूमिका काय असेल आपली? आमची भूमिका अशी आहे की आता जर जितेशजी अंतापूरकर या आमच्या विधानसभेचे आमदार यांनी जर विधानसभेमध्ये आमची जर भूमिका मांडली, ते जर आमच्यासाठी भांडले, तर आम्ही यानंतर या विषयाला इथं संपवणार आहेत। परंतु त्यांनी जर आम्हाला खोटं आश्वासन देऊन ते जर विधानसभेत नाही बोलले, त्यांनी भूमिका जर त्यांची नाही जाहीर केली, तर आम्ही पुन्हा हजारोचा लाखोचा मोर्चा घेऊन त्यांच्या घरावर धडकणार आहोत। हे त्यांनी गंभीरपणे प्रशासनाने आणि आमदार साहेबांनी लक्षात घ्यावं, एवढीच त्यांना विनंती आहे।